भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबादकर आक्रमक मोर्चा काढून केला निषेध। नांदेड तालुक्यातील नायगाव मतदारसंघाच्या भाजपाचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबादमधील नागरिक आक्रमक झाले आहे। नायगाव विधानसभा मतदारसंघात धर्माबाद तालुक्याचा समावेश आहे। राजेश पवार यांच्या मागील 5 वर्षात मनमानी कारभार सुरू आहे। पवार यांनी धर्माबादमधील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून मुस्कटदाबी केल्याचा आरोप धर्माबादकरांनी केला आहे। धर्माबादमधील नागरिक आमदार राजेश पवार यांच्या विरोधात एकवटे असून आज पवार यांच्या विरोधात धर्माबादमध्ये मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर धर्माबाद बंदची हाक देखील देण्यात आली होती। या बंदला धर्माबादकरांचा चांगलाच प्रतिसाद दिलाय, त्यामुळे धर्माबाद आज कडकडीत बंद आहे। राजेश पवार आमदार साहेबांनी आमच्या 2 कार्यकर्ते म्हणजेच हनुमंत कत्ते आणि तसेच सचिन चाकरोड यांच्यावर केलेला निरपराध असून सुद्धा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या कारणावस्त या ठिकाणी आम्ही हा मोर्चा केलेला आहे आणि हा खोटे गुन्हे मागे घ्यावा। 5 वर्षापासून आम्ही कार्यकर्ते कार्य करत आहोत। हिंदू धर्माचा असो, त्यांच्या पाठीमागे राहणं असो, आम्हीच कार्यकर्ते असून आमच्यावरच केस करणं हा अन्याय या ठिकाणी आम्ही सहन करणार नाहीत। 5 वर्षापासून राजेश साहेबांनी या ठिकाणी आमच्या विरोधामध्येच काम केलेलं आहे, तरी सुद्धा आम्ही आमचं पाठिंबा त्यांच्यावर होतं। ते हे केस केल्यामुळे सकल हिंदू बांधव या ठिकाणी त्यांचं निषेधार्थ ही रॅली म्हणा, हे मोर्चा म्हणा या ठिकाणी आम्ही काढलेला आहोत। हा केस केलेला गुन्हा पुनश्च रिटर्न घ्यावा, त्याची माफी मागावा। वंचितांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय फोडण्याचा इशारा दिल्यानंतर वसंत मोरे यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त। वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पुण्यातील हडपसर येथील वंचितांच्या कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांचे पक्ष कार्यालय फोडण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर वसंत मोरे यांचे कात्रज येथे असलेल्या पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे अमोल कोल्हे म्हणाले। पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्तानं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की गेल्या 5 वर्षात संसदेत मांडलेल्या बाजूंचा लाखाजोगा त्यांनी या नव्या पुस्तकात मांडला आहे। मात्र कोणताही गौप्यस्फोट या पुस्तकात नाही, तो पुढच्या पुस्तकात असेल। खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले की मी हे ऐकले आहे, पण माझी अजून भेट झाली नाही। अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली त्यांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेशाचा निर्णय घेतील। अडचणीच्या वेळी सोबत असलेल्या लोकांचं मत आणि मेहनत दुर्लक्षित करून चालणार नाही। येणारे काय येत आहे आणि त्याची काय गरज आहे याचा विचार करून त्यांचे स्वागत करावे। खासदार अमोल कोल्हे म्हणाले, मराठा समाजाबद्दल समाज सगळ्याच घटकांपासून बनला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे। सर्व समाज घटकांच्या आकांक्षांचा विचार होणे देखील महत्त्वाचे आहे। पिंपरी चिंचवडचे काही नगरसेवक माझी प्रवेश करतायत पक्षामध्ये। तुम्हीही म्हटलं होतं काही आमदार येणार आहेत, तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहे, कुठपर्यंत मोहीम आली? नाही, असं मी ऐकलं, माझी अजून त्यांच्याशी भेट झालेली नाही आहे। पण त्याचबरोबर जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी जीवापाड मेहनत केली, ज्या सगळ्यांनी साथ दिली, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेतील अशी मला विश्वास आहे। कसं अडचणीच्या वेळी जे सोबत होते त्यांचं मत आणि त्यांची मेहनत ही दुर्लक्षून चालणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। आता पक्षश्रेष्ठी जो त्याविषयी निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असेल, परंतु संकटाच्या काळात ज्या सगळ्यांनी ही मेहनत केली आणि आज जर आपण निकाल पाहत असू तर 10 पैकी 8 खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे निवडून आलेत आणि त्यामुळे या सगळ्या मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या विचारांनीच पुढे निर्णय घेऊ। हां, येणारे का येत आहेत आणि त्यांची का गरज आहे या दोन्ही प्रश्नांचा सारासार विचार होऊन नंतर स्वागताचा निर्णय घेता येईल। ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय तुमच्यावर अशी टीका होती की तुम्ही असं म्हटलंय
की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, त्यावर आक्षेप घेतला जातो कारण जरांगे पाटील कुणबीमधनं आरक्षण मागतात. ही त्यांची मागणी आहे, परंतु याचबरोबर समाज सगळ्याच घटकांचा बनलेला आणि या सगळ्या घटकांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत याचा विचार होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि यासाठीच जी संसदेमध्ये सुद्धा मी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली, हीच सर्वांची मागणी आहे. जर जातनिहाय जनगणना झाली तर अनेक हे जे प्रश्न आहेत हे सुटण्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल असे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. जरांगेंच्या मागणीला पाठिंबा आहे कुणबी सर्टिफिकेटसाठी किंवा कुणबीमधून मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. फक्त ते मिळत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही सगळ्याच समाजांचं जे म्हणणं आहे ते कितपत जातनिहाय जनगणनेनंतर ते त्यात चित्र स्पष्ट होईल असं माझं म्हणणं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मनपातर्फे 5 सेवा केंद्र सुरू. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा या दृष्टीने राज्य शासनाने या योजनेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. चंद्रपूर शहरातील सर्व महिलांना योजनेचा लाभ ऑनलाईन व ऑफलाईन लाभ मिळवण्याच्या दृष्टीने मनपातर्फे 5 निशुल्क सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यात 3 सेवा केंद्र 3 झोन ऑफिसमध्ये सुरू असून एक मनपा मुख्यालय तर एक सुवर्ण जयंती ऑफिसमध्ये सुरू आहे. या व्यतिरिक्त महानगरपालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर, बॅनर व आवश्यकता पडल्यास कॅम्प घेण्याचे नियोजन करणार असल्याचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये शहरातील महिला वर्गांना सुविधा व्हावी आणि याकरता जो अर्ज सादर करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर त्याकरता महानगरपालिकेने 5 सेवा केंद्र सुरू केलेली आहे. त्यापैकी 3 सेवा केंद्र ही 3 झोन ऑफिसमध्ये आहेत, एक मनपा मुख्यालयामध्ये आहे आणि एक सुवर्ण जयंती ऑफिस म्हणजे NLM ऑफिसला केलेलं आहे सुरू आहे. तरी सर्व महिलांनी त्यानुसार कुठेही गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करून या योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती. या व्यतिरिक्त काही जाहिरात वगैरे करणार आहे? याकरता महानगरपालिका ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पोस्टर, बॅनर, बोर्ड लावून अनाऊन्समेंटद्वारे सुद्धा महानगरपालिका प्रयत्न करणार आहे आणि आवश्यकता पडल्यास इतर ठिकाणी कॅम्प घेण्याचं सुद्धा नियोजन आहे. परंतु पुढच्या काळात कशा प्रकारे ही स्कीम पुढे जाते त्यानुसार पुढची रूपरेषा ठरवण्यात येईल. मी जिथे जिथे काम केले तिथे तिथे जिंकून आलो असं अनिल बोंडे म्हणाले. ते सोयाबीन कापसासाठी अनुदानबद्दल बोलत असताना सांगितले. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. यावर्षी सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी असल्यामुळे सरकारने अनुदान द्यावे. महाराष्ट्रात सरकार यासाठी 4,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ते वीजवर बोलत असताना काँग्रेसच्या काळातील उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करून सांगितले की उन्हाळ्यात ओलीत आवश्यक असताना विजेचे कनेक्शन कापण्यात आले होते. आम्ही शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ केले आहे. तसेच ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल बोलले. शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरीची पत्नी महत्त्वाच्या घटकांमध्ये येतात. त्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. तसेच ते GST बद्दल बोलताना म्हणाले. त्यांनी GST बद्दल सांगितले की GST काही नवीन नाही. शेतकरी म्हणून ठिबक सिंचनावर GST कमी करावा. मी जिथे जिथे काम केले आहे ते तिथे जिंकून आलो असल्याचा त्यांनी यावेळी सांगितले. 0-0 केले. कोणा शेतकऱ्याचं थकीत बिल होतं तरी पण कधीच विजेचं कनेक्शन कापलं गेलं नाही. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना माहीत आहे, परंतु मी पत्रकारांच्या माध्यमातून बाकीच्या जनतेला आणि या काँग्रेसवाल्यांना जे लबाड आहेत, जे स्वतःच्या राज्यामध्ये शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन कापून उभे संत्र्याचे झाडं वाळू दिले होते पण त्यांना घाम फुटला नव्हता, असे निर्दयी लोक आहेत, त्यांना याची कदर येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ग्रामीण भागामध्ये आर्थिक घडी बसवण्याकरता शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही महत्त्वाचे घटक आहेत. शेतकऱ्याची पत्नी जी काम करते, शेतमजुराची पत्नी काम करते, अनेक 12 बलुतेदार ज्या महिला काम करतात, यांना आर्थिक मदत करणं अतिशय आवश्यक होतं. आणि ती आर्थिक मदत एक दुसरं नाही तर एक कोटीच्या दरम्यान महिला यामध्ये बसू शकतील की सर्व महिला, केशरी कार्ड असो किंवा ज्यांचं पांढरं कार्ड नाही, केशरी कार्ड असो, पिवळं कार्ड असो, शेतकरी असो, 5 एकराची अट नाही, महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहे,
त्या सर्व महिला, एका कुटुंबामधल्या 2 महिला ह्या सर्व इन्क्लूड करण्यात आल्या आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना, शेतमजुरांना सर्व ताकदीनं ही मदत होणार आहे. त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. परंतु आता एवढं सगळं केल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांची ही मागणी होती कर्जमाफीची, आणि कर्जमाफी 2 वेळा, एक वेळा उद्धवजी ठाकरेंचं सरकार होतं, मागच्या वेळेला 2 लाख रुपयापर्यंतची करण्यात आली. त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार होतं. परंतु आता हे सगळं केल्यानंतर ही मागणी आता समोर आलेली आहे. निश्चितपणे याचा पाठपुरावा या सरकारकडे केला जाईल आणि त्याचाही निश्चितपणे आढावा घेतला पाहिजे की किती लोकांची कर्ज थकीत आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे लोक रेग्युलरली कर्ज भरतात त्या रेग्युलरली कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा समाधान करणं आवश्यक आहे. मागच्या वेळेला उद्धव ठाकरेंनी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देऊ असं सांगितलं होतं, पण मुख्यमंत्री असेपर्यंत एक खडकू टाकला नाही. त्यांच्या 50,000चा संपूर्ण भार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाच्या सरकारने उचलला आणि आता कुठं सगळ्यांपर्यंत प्रोत्साहनपरचे अनुदान मिळाले. आणि त्याच्यामुळे जे करायचं ते कॉन्क्रीटली करायचं, जे करायचं ते सत्य बोलून करायचं, खटाखट 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 बोलून लोकांना फसवायचं नाही. हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. आणि त्यामुळं या संदर्भातही कर्जमाफीच्या संदर्भात असेल किंवा रेग्युलर वीज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान असेल, या सगळ्या गोष्टी पाठवल्या. युवक काँग्रेसच्या वतीने वाढदिवसानिमित्त खासदार बळवंत वानखेडे यांना हनुमानजीची गदा भेट. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांना पराभूत केल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने वाढदिवसानिमित्त त्यांना हनुमानजीची गदा भेट देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे नवनीत राणा या संपूर्ण देशभर हनुमान चालीसा प्रकरणावरून चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. अमरावतीमध्ये देखील हनुमान गडीवर हनुमानजीच्या भव्य दिव्य मूर्तीची मूर्तीमेढ आणि जागोजागी हनुमान चालीसा पठण नवनीत राणा व रवी नावा यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र तरी देखील लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखेडे यांना हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि यामुळे ते विजयी झाले. त्यामुळे युवा काँग्रेसच्या वतीने वाढदिवसानिमित्त खासदार बळवंत वानखेडे यांना गदा सप्रेम भेट देण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात 2 भगिनींचे अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन अपलोड. आनंद परांजपेंनी दिली माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्यासाठी शनिवार दिनांक 6 जुलै आणि रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयामध्ये 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काँग्रेस पार्टी शहर ठाणे मध्यवर्ती कार्यालय, फ्लावर व्हॅली कॉम्प्लेक्स, विनयवाला मॉल समोर ठाणे आणि पश्चिमेतून पूनम जितेंद्र मोरे आणि रुपेश्री राजेंद्र बँकर यांचे अर्ज यशस्वीरित्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अपलोड करण्यात आले. त्यांना सदर अर्ज जमा केल्याची पोचपावती देखील देण्यात आली आहे. यावेळी सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत, श्री रवींद्र पालव, युवक जिल्हाध्यक्ष श्री विरू वाघमारे, समाजसेविका मनीषाताई भगवत हे उपस्थित होते, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली. बाईट आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते. आहे माझा फॉर्म अपलोड, पण मला त्यांचे आभार मानायचे आहेत. आदितीताई तटकरे हो मिळाले. आम्ही साहेबांचे धन्यवाद म्हणतो. मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, असे आमदार महेश बालदी म्हणाले. आज इथे प्रकरण चिघळलं म्हणून मी आलो, पण ते जर विधानसभेतलं आश्वासन हे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जिथे कायदे मंडळाचं आश्वासन मिळालं तर ते तुम्हाला सगळ्यांना समाधान करणार आहे. मी आत्ता सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, वाटेल ते रेट मिळतील. हे माझं उत्तर हे फसव होईल, पण ते जे न्याय मंडळाने दिलेलं उत्तर आहे, जे मंत्री देतील तो रेकॉर्ड होईल, तो विधिमंडळाचा रेकॉर्ड होईल आणि तोच सगळ्यांना
या पूर्वीच्या पुढच्या काळामध्ये आधार होईल याच्याकरता मी भांडतोय. आणि मी म्हटलं ती लक्षवेधी झाल्यानंतर मी येईन, हे मी या सगळ्यांशी रोज संपर्कात आहे. त्याच्यामुळे मी 8 दिवस आलो नाही. आणि आधी आलेल्यांनी किती कांदे कापले, लय जणांनी भाषणं केली की आम्ही लक्षवेधी लावतो, हे लावतो. एक तरी लागली का लक्षवेधी? कारण बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे, फसवणं सोपं आहे. याच्यामध्ये लोकांच्या मड्यावरचं लोणी खाऊ नये. ज्यांच्याकरता कष्ट करायचे तो प्रश्न समजून घ्यावे, त्या अधिकाऱ्यांशी बोलावं आणि त्याच्यातून जे मार्ग. कारण काय आहे की आपल्याला रोज यांच्याशी संपर्क करायचा आहे. आज खोटं बोलून रेटून बोलून करायचं नाही. आपल्याला यांचे प्रॉब्लेम हे मुळासकट संपवायचे, त्याच्याकरता प्रामाणिक प्रयत्न करायचा. आपला प्रयत्न प्रामाणिक असेल तर ते नक्की यशस्वी होतं, याच्यावर माझा विश्वास आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवण्यात आली 2,45,00,000 चांदीची मेघडंबरी. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात 2,45,00,000 रुपयांची चांदीची मेघडंबरी बसवण्यात आली. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील मेघडंबरीचं काम पूर्ण झालं आहे. आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याची देखील मेघडंबरी बसवण्यात येणार आहे. बाईट गैनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आज श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीच्या मेघडंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे. ही संपूर्ण मेघडंबरी सागवानी लाकडाची कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे. व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोरगे यांनी दिलेली आहे. ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण 130 किलो व माता रुक्मिणीकडे 90 किलो लावलेली आहे. व दोन्हीची किंमत 2,45,00,000 इतकी देणगी सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे. व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे. व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे. ही एकूण मेघडंबरी 8.5 फुटाची अशी मेघडंबरी आहे. ही मेघडंबरी 14 दिवसात परिपूर्ण केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे. अतिशय देखणी व सुरेख मेघडंबरी केलेली आहे. मी कबीर महाराज फड असेल, आमचे मोरगे परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आषाढी एकादशीसाठी नाशिकमधील सायकल स्वारांची सायकल वारी. नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 12 वर्षापासून नाशिक ते पंढरपूर सायकलवर जाऊन सायकलवारी केली जाते. या सायकलवारीत नाशिक शहरातील डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असे सर्व स्तरातील सायकलिस्ट सहभागी होत असतात. आज सकाळी नाशिक सायकलिस्ट हे नाशिक येथून गोल्फ क्लब मैदान या ठिकाणाहून पंढरपूर येथे रवाना झाले आहे. 350 सायकलिस्ट हे या सायकल स्वारीमध्ये सहभागी झाले असून सायकलवारी उद्या संध्याकाळी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. परवाना राज्यातील सर्व सायकलिस्ट पंढरपूर या ठिकाणी एकत्र येऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. आज आपला हा 5 जुलै आहे. 5 जुलै ते 7 जुलै आपली राईड नाशिक सायकल फाउंडेशनची राईड आहे. याजवळ महाराष्ट्रातले सगळे लोक सायकलिस्ट हे सायकलवरून पंढरपूरची वारी करणार आहे. यामध्ये हुरुरीने भाग घेतला म्हणजे आपले नाशिक सायकलिस्टचे पूर्ण सदस्य, त्यामध्ये आपले अध्यक्ष काळेसाहेब असेल, सदस्य असेल, त्यांनी एक आपण जवळजवळ 385 किलोमीटर ही राईड आहे. आज पहिला मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे, नगरला असणार आहे. दुसऱ्या दिवशी मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे.
आणि रविवारी म्हणजे 7 तारखेला आपण पूर्ण रिंगण घालून एक संमेलन आयोजित करण्यात आले. जे कोण आपले महाराष्ट्रात जे सायकलिस्ट आहेत ते काय काय ॲक्टिव्हिटी करतात त्यामध्ये शेअरिंग होईल आणि नंतर त्यामध्ये सांगता होईल. त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो ह्या राईडबद्दल. आणि मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी सायकल चालवा, पर्यावरण वाचवा. मी देखील ह्या सायकल राईडमध्ये सहभागी होतो, आपण देखील सहभागी व्हा. जय हिंद. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेडमध्ये 8 जुलैपासून शिबिरांचे आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलैपासून करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेच्या प्रति मोठ्या प्रमाणात भगिनींमध्ये उत्साह दिसून येतोय. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल 3 जुलै रोजी शासनाच्या निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत अशा 21 ते 65 वयोगटातील सर्व विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निर्धार महिला तसेच प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर ज्या कुटुंबियामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे. बाह्य यंत्रणा आणि स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी कुटुंबियांचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब त्यामध्ये आहेत. त्यामधील महिला देखील पात्र ठरणार आहेत. ज्या महिलांना संजय गांधी निर्धार योजना किंवा इतर योजनेमध्ये 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते अशा महिलांना या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये असे आवाहनही अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. या योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही धावपळ करू नये. सुधारित शासन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी व सुलभ झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये नुकतीच सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या प्रती खूप मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतोय. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल हे काल दिनांक 3 जुलै रोजी जो नवीन GR आला त्यामध्ये झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यामध्ये आता वयवर्ष 21 ते 65 या वयोगटामधील सर्व विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला आहे यातील. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ हा घेता येईल. त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे बदल या योजनेच्या संदर्भात झालेले आहेत त्या अनुषंगाने ज्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन होती त्यांना सुरुवातीला यामध्ये गृहीत धरलं नव्हतं. मात्र आता ही 5 एकरची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाह्य यंत्रणा किंवा स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्यापैकी सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे जे कुटुंब आहेत त्यामधल्या महिला यामध्ये पात्र ठरतील. ज्या महिलांना कुठल्या तरी इतर योजनेमधनं प्रतिमाहा 1,500 रुपये याच्यापेक्षा जास्त अनुदान मिळतं, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, तर अशा महिलांना या योजनेमध्ये मात्र लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ज्यांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर एखाद्या योजनेमध्ये 1,500 प्रति महिन्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल त्यांनी या योजनेचा फॉर्म हा भरू नये असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. या योजनेच्या लाभासाठी जो फॉर्म भरायचा आहे त्यासाठी 2-3 दिवस आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर गाव पातळीवर धावपळ सुरू होती. अनेकांना अजूनही असं वाटतंय की खूप सगळे प्रमाणपत्र त्याला लागतात. मात्र या कालच्या GRमुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झालेली आहे. उत्पन्नाचा जो दाखला यासाठी लागणार होता तर आता त्याला एक खूप चांगला पर्याय आलेला आहे की आपल्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला याला लावण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण जर आपल्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला काढण्याचा बिलकुलच त्यामध्ये गरज आता राहिलेली नाही. त्याचप्रमाणे रहिवास किंवा अधिवास प्रमाणपत्र जे याला लावायचं होतं त्याला सुद्धा आता शासनाने 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे करून 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जर आपल्याकडे असेल किंवा आपलं 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं आपलं प्रमाणपत्र असेल जे की आपल्याकडे प्रत्येक शाळेमध्ये आजही आपण जर मागितलं तर मिळू शकतं, किंवा आपला जन्म दाखला असेल. या 4 गोष्टी जर असतील तर आपल्याला रहिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे माझा असा अंदाज आहे की जवळपास आपल्या जिल्ह्यातील 70 ते 75% महिलांना हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही. आपलं रेशन कार्ड
आणि त्याबरोबरीनंच 15 वर्षाचा आपला पुरावा म्हणजे जुनं रेशन कार्ड असेल, जुनं ओळखपत्र असेल मतदानाचं, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल, हे दाखवून आपण आपला अधिवास पटवून देऊ शकतो. आपल्याकडे तेलंगणा आणि कर्नाटकाची सीमा आहे. अनेक महिला त्या ठिकाणी त्यांचा जन्म होतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये लग्न करून येतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचे पुरावे 15 वर्षाचा अधिवास असण्याचे, हे जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा त्यांचं मग अधिवास प्रमाणपत्र अशा प्रकारचं घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये लाभ घेता येईल. एकंदरीत ही योजना आता खूप सोपी झालेली आहे. प्रमाणपत्रांसाठी धावपळ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि खूप महत्त्वाचा यामध्ये बदल असा झालेला आहे की सुरुवातीला जो योजनेचा अर्ज भरण्याचा कालावधी 1 ते 15 जुलै होता, तो 1 जुलै ते 31 ऑगस्ट झालेला आहे. त्यामुळे आता 2 महिने आपल्याला याच्यामध्ये अर्ज भरण्यासाठी आहे. आपण जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कॅम्प्स लावणार आहोत. येत्या सोमवारपासून हे कॅम्प सुरू होतील आणि त्या ठिकाणाहून आपला अर्ज भरण्यात येईल. आपण यामध्ये कुठल्याही जे मिडलमन असतात किंवा मध्यस्थ असतात, एजंट असतात, त्यांच्या आमिषाला याच्यात बळी पडू नये. कारण आम्ही सगळी यंत्रणा पाठवून आपल्याकडनं फॉर्म भरून घेणार आहोत, किंवा आपण स्वतः किंवा आपल्या घरातील एखादे जे तरुण मुलं मुली असतात ज्यांना मोबाईल ऑपरेट चांगल्या पद्धतीनं करता येतो, ते सुद्धा स्वतः हा फॉर्म भरू शकतात. अतिशय सोपा फॉर्म आहे. याच्यामध्ये फक्त फोटो काढून आपलं KYC करायचं असतं आणि इतर माहिती भरायची असते. तर त्या अनुषंगानं आपण कोणालाही पैसे देण्याची अतिरिक्त गरज नाही. आमचा जेव्हा कॅम्प लागेल त्या दिवशी आपण हा फॉर्म भरू शकतात, किंवा एखाद्याची मदत घेऊन किंवा स्वतः आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण हा फॉर्म भरू शकतो. तर प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही ही सगळी तयारी यामध्ये केलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळावा यासाठी आम्ही पूर्णतः दक्ष आहोत. यासाठी मी स्वतः असेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, आमची सगळी टीम आम्ही यामध्ये निश्चितपणे आपल्यासोबत उभे आहोत. मात्र कुठल्याही प्रकारची धावपळ न करता किंवा कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आमची साथ द्या आणि हा अर्ज भरून आपण या योजनेचे लाभार्थी व्हा. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्सवांना हजेरी लावतात, पण संकटग्रस्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेत. राऊत म्हणाले की पंतप्रधान नेहमी क्रिकेट संघाच्या कार्यक्रमांना जातात, पण मणिपूर आणि हाथरस सारख्या संकटग्रस्त ठिकाणी कधीही जात नाहीत. पुढे ते म्हणाले, मुंबई क्रिकेट संघाचे खेळाडू असतानाही गुजरातहून बस मागवण्यात आल्या, त्यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न इथे दिसतोय. संजय राऊत यांनी हेमंत सोरेन यांना ईडी आणि CBIच्या अटकेबाबतही टीका केली. किंबहुना हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे, तुमची लक्ष्मी आमची सरस्वती, यांची युती झाली तर आपण देशावर राज्य करू. गेम शो वगैरे वगैरे आहेत ना, हे आता हे फालतू धंदे बंद करा. चाटुगिरी जी आहे भारतीय जनता पक्षाची ते आपण दाखवली आहे करून. पण ही वृत्ती आहे. मुंबईमध्ये सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागत आहेत? हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. ऑफिस फोडण्याचा इशारा दिला वसंत मोरेंचा. आता इतरांना ते प्रकाश वसंत मोरे नाही, मी त्याच्यावरती काय फार भाष्य करणार नाही. मुळात वसंत मोरे हे ज्या पक्षात होते तिथून तिथे ते निवडणूक लढायला गेले. पण याआधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमधून अनेक लोक बाहेरच्या पक्षात गेले. आपल्याला माहिती असेल, वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक. मग गोपीचंद पडळकरांचं काय? गोपीचंद पडळकर कुठल्या पक्षात होते, ते कुठून लढले, असे अनेक लोक नावं सांगू शकतो आम्ही. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात. पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात. 40 आमदार आमचे गेले, ठीक आहे, आम्ही त्यांचा पराभव करू. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे 40 आमदार चोरले. लोकसभेत आम्ही त्यांचा पराभव केला, विधानसभेत करू. ही लोकशाही आहे. आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे, कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे. प्रकाश आंबेडकर यांचा विश्वासघात केलाय. नाही, ठीक आहे, वसंत मोरे त्याच्यावर उत्तर द्यायला समर्थ आहे. ठीक है, हेमंत सोरेन जी को जिस प्रकार से ईडी और CBI ने अरेस्ट किया, ये मोदी और शाह जी के दबाव में किया. हाईकोर्ट ने जो निर्णय दिया उसमें कहा कि उनके खिलाफ कोई मनी लॉन्ड्रिंग की केस बनती ही नहीं.
अगर केस बनती नहीं, हाईकोर्ट आपको सुनाता है, तो एक सिटिंग सीएम झारखंड के हेमंत सोरेन को आपने अरेस्ट कैसे किया? ईडी के डायरेक्टर और सीबीआई के डायरेक्टर के ऊपर कानूनन मुकदमा चलना चाहिए। संजय सिंह के ऊपर मुकदमा नहीं चलता, संजय राउत के ऊपर कोई मनी लॉन्ड्रिंग की केस नहीं चलती, ये कोर्ट बोल रहा है। और आप पॉलिटिकल प्रेशर में हम सबको अरेस्ट कर लेते हो, हम क्या देते हो। जब ये सरकार बदलेगी तो ध्यान रखा जाएगा ये सब, ठीक है। अजित पवारांचं म्हणणं आहे की अनेक शिवाय देतात मला। आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे झळकले बॅनर। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनरबाजी करण्यात आली आहे। उमरखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लावलेल्या बॅनरवर बच्चू कडू यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख करण्यात आला आहे। विधान भवनाच्या परिसरात भारतीय संघाच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। भारतीय संघाने 17 वर्षांनंतर T20 वर्ल्ड कप मध्ये विजय मिळवला। यासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वानखेडे विजय रॅली निघाली होती। त्यानंतर आज भारतीय संघातील 4 खेळाडू विधान भवनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून भारताचे झेंडे तसेच बॅनरबाजी करण्यात आली आहे। ₹1500 महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का याचाही विचार केला पाहिजे असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या। सुप्रिया सुळे आचारसंहिताविषयी बोलताना म्हणाल्या, आचारसंहितेमुळे मागील 3 ते 4 महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही। रिझल्ट लागूनही 1 महिना झालेला असून 2 सेशन पार्लिमेंटमध्ये गेले आहे। त्यातील माननीय गडकरी साहेबांची भेट घेतली। अश्विनी वैष्णव यांच्यासोबत रेल्वे संदर्भात सविस्तर चर्चा केली। तसेच पियुष गोयल यांच्यासोबत दूध आणि कांदा आयात निर्यातच्या पॉलिसीवर चर्चा केली। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मैत्रिणींच्या गाठीभेटी यावेळी झाल्या। नीट परीक्षेवेळी त्या बोलल्या की स्पर्धा परीक्षेत मेरिटवर कोणालाच न्याय मिळाला नाहीये। सरकारला विनंती आहे की नीट परीक्षावर चर्चा करावी। राजकारण बाजूला ठेवून या गोष्टींचा विचार करायला हवा। RSSचे आभार मानत सुप्रिया सुळे म्हणाल्या की भ्रष्टाचाराचा विषय मांडावा। भ्रष्टाचारात न्याय मिळत नसेल तर आणखी भ्रष्टाचार वाढत आहे असे आम्ही न्यायालयाकडे मागणार, पार्लिमेंटकडे याची मागणी करणार। पीक विम्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की हा क्लेमचा विषय सातत्याने निघतो। शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप या सत्ताधारी लोकांनी केले आहे। तसेच वारीवर सुळ्यांनी सांगितले की राहुल गांधी वारीमध्ये चालणार आहेत की नाही याची तारीख अजून आमच्याकडे आलेली नाही, पण पवार साहेब उद्यापासून 3 ते 4 दिवस त्या भागामध्ये असतील। तसेच सुप्रिया सुळे लाडकी बहीण योजनेबाबत बोलल्या की कोविड काळात यांचे स्वतःचे फोटो सोडले नाही। सरकार किती इंजिनचे आहे हे चांगलेच कळत नाही। बॅनर वॉरमध्ये कोण श्रेय घेत आहे हे चांगलंच दिसतंय। तसेच ₹1500 महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का याचाही विचार त्यांनी केलाच पाहिजे। सुषमा अंधारे आणि विजय सिरसाट यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की महिलांच्या विरोधात सातत्याने पातळी सोडून कमेंट करतात। महिला पुढे आलेल्या त्यांना चालत नाहीत। तसेच विधान परिषदेवर त्या म्हणाल्या की विधान परिषदेच्या संदर्भात अजून काहीच माहीत नसल्याचे सांगितले। बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्यांचा वीज दर देखील वाढतोय, त्याकडे सरकारने लक्ष द्यावं। तसंच भिवंडी घटनावर सुळे म्हणाल्या की महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे। पोर्च केसचे पुढे काय झाले? ड्रग्ज प्रकरणी मी सांगितले होते की राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊयात, पण आम्हाला काहीच उत्तर मिळाले नाही। केंद्र सरकारवर सुळे म्हणाल्या की सातत्याने भ्रष्टाचार याविषयी सरकार काहीतरी कारवाई करत नाही। केंद्र सरकार 0 टॉलरन्स म्हणते, पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार प्रकरणात महाराष्ट्र आहे। वाईट सुप्रिया सुळे बैठक आहेत, यातले कुठले प्रमुख विषय? खरं तर आचारसंहितेमुळे गेले 3-4 महिने कुठलाच रिव्ह्यू असा घेता आला नाही। रिझल्ट लागून 1 महिना झालेला आहे। त्याच्यामधले 2 आठवडे
पार्लमेंट सेशनमध्ये आमच्या सगळ्यांचे गेले आणि पार्लमेंट सेशनमध्ये माननीय गडकरी साहेबांची भेट बारामती लोकसभा मतदारसंघातल्या रस्त्याच्या कामांची घेतली. त्यानंतर अश्विनी वैष्णवजींची रेल्वेचं सविस्तर चर्चा झाली. त्याबरोबर दूध आणि कांदा याची आयात आणि निर्यातीची नक्की काय पॉलिसी आहे केंद्र सरकारची याची चर्चा पियुष गोयलांशी झाली. त्यामुळे अनेक मंत्र्यांची भेटीगाठी घ्यायची संधी आम्हाला सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8ही खासदारांनी आम्ही महाराष्ट्राचे शेतीचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न याचा एकत्रपणे आम्ही सगळ्यांनीच फॉलोअप केला. आणि खरं तर महाविकास आघाडीची अनेक एकत्र मिळून आम्ही काही मंत्र्यांनाही भेटलो आणि महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न हे लवकरात लवकर सुटावे ही विनम्र विनंती करायला आम्ही मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. डिबेटमधल्या अपेक्षित अशी भाषण करायची संधी मिळाली नाही. बजरंग अप्पा सोनवणेंनाही बोलायचं होतं पण प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय लवकर त्यांनी दिल्यामुळे अनेक भाषणं कॅन्सल करावी लागली. नीटवर सविस्तर आम्हाला चर्चा हवी होती कारण कालही पेपरात वाचण्यात आलं की आणखीन एक परीक्षा दिल्लीमध्ये काल कॅन्सल करण्यात आली. त्यामुळे नीटची परीक्षा किंवा देशातल्या कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षांमध्ये आज प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे असं वर्तमानपत्र आणि चॅनल्समधून दिसतंय. त्यामुळे नक्की पुढच्या पिढीसाठी ना नोकऱ्या आहेत ना कॉम्पिटिटिव्ह परीक्षा मेरिटवर कुणाला न्याय मिळतो. हे अतिशय गंभीर आणि मोठी आव्हानं या देशासमोर आहेत. म्हणून आमची इच्छा होती आणि सरकारला विनंती होती की एक पूर्ण दिवस कॉम्पिटिटिव्ह परीक्षा आणि नीटवर सविस्तर चर्चा व्हावी. त्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून मिळालं नाही. पार्लमेंटमध्ये सगळेच हजर होते पण धर्मेंद्र प्रधानजीही पार्लमेंटमध्ये हजर होते पण त्यांच्याकडून देशाला उत्तर मिळालं नाही याचा मी जाहीर निषेध करते. आणि आमची एवढीच अपेक्षा होती की राजकारण बाजूला ठेवून आपण नीटसारख्या अतिशय गंभीर आणि संवेदनशील असा विषय असताना त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये RSSच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे काही आरोप कृषी विभागाबद्दल झालेले आहेत. आमची अपेक्षा होती त्याचीही चर्चा आणि इन्क्वायरी केंद्र सरकार करून व्हावी. कारण का RSSचे जे सहकारी आहेत त्यांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की ते देवेंद्रजींना जाऊन भेटले. 118 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे. DBT ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्हायचं होतं ते झालं नाही. ते कॅन्सल करून त्यांनी स्वतःच काही गोष्टी विकत घेतल्या आणि त्या वाटल्या नाही वाटल्या हे काही माहिती नाही मला. देशाचे पंतप्रधान उत्साहाच्या ठिकाणी फोटो काढण्यात व्यस्त, मात्र हाथरस घटनेकडे त्यांचे दुर्लक्ष, असं आनंद दुबे म्हणाले. हाथरसच्या घटनेला 3 दिवस उलटून गेले आहेत. या घटनेतील जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव सूरज पाल आहे, जो स्वतःला बाबा म्हणवतो. तो कुठे आहे हे उत्तर प्रदेशचे पोलीस अजूनही शोधू शकले नाहीत. कमाल आहे. SP DM सूरज पाल यांचे साथी बोलत आहेत पण सूरज पाल कुठे आहे हे कोणी सांगत नाही. याची चौकशी झाली पाहिजे. 121 लोकांचा मृत्यू झाला, त्याला कोण जबाबदार आहे? ज्या लोकांनी आपले नातेवाईक गमावले त्यांना विचारपूस कोण करणार? विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरसला जातात, जखमींना त्यांच्या नातेवाईकांना भेटतात, पण पंतप्रधान दिल्लीत आहे तरी हाथरसला जात नाही ना मनपूरला गेले. ते फक्त उत्सवाच्या ठिकाणी जातात, फोटो काढतात. भारतीय क्रिकेट टीमने विजय मिळवला, त्यात त्यांचा काय योगदान आहे? गांधी जी हाथरस पहुंच जाते हैं, घायलों से मिलते हैं, पीड़ितों से मिलते हैं, जो गुजर गए उनके परिवारजनों से मिलते हैं. लेकिन प्रधानमंत्री जी दिल्ली में ही है, लेकिन क्या मजाल कि वो हाथरस चले जाए. न वो मणिपुर जाते हैं न हाथरस जाते हैं. आप खुशियों में केवल फोटो खिंचवाएंगे. हमारी क्रिकेट टीम अगर इंडिया के लिए वर्ल्ड कप जीती है तो इसमें आपका क्या योगदान है? खिलाड़ियों ने मेहनत की, वो जीत कर आए, आप उनके साथ फोटो सेशन कर रहे हैं, ओलंपिक के खिलाड़ियों से आप बातचीत कर रहे हैं, लेकिन 121 से ज्यादा लोगों की जान चली गई, उनके परिवार वालों से मिलने के लिए आपके पास समय नहीं है. और अगर विपक्ष के लोग मांग करते हैं कि इसकी अच्छे से जांच हो, तब आप कहते हैं कि विपक्ष राजनीति करता है. राजनीति हम नहीं, राजनीति आप करते हैं. आपने वो पूरी सुविधा नहीं दी, वो उस वैसी तैयारी नहीं की
कि लोगों की जान बच सके। जब सब कुछ आपने बर्बाद कर दिया, तब अब जब ये कहा जा रहा है कि इसकी जांच करवाइए, अपराधियों को कड़ी से कड़ी सजा दिलवाइए, तब आप नाकामयाबी का ढिंडोरा पीट रहे हैं, आप असफलता का ढिंडोरा पीट रहे हैं, हाथ पे हाथ धरे पर बैठे हैं। दुर्भाग्यपूर्ण है। लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी मी स्वतः बैठका घेते, असं अर्चना पाटील म्हणाला। त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील महायुती सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारच्या अनेक योजना राबवत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंददायी आहे, याचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळायला हवा। पक्ष कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलांचे अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे। विविध योजनांसाठी महिलांपर्यंत पोहोचाव्या यासाठी मी स्वतः त्या महिलांच्या बैठका घेते, असं अर्चना पाटील म्हणाल्या। म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये, जुलैच्या पावसाळी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या प्रयत्नानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाली। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षाच्या प्रत्येक महिलेला 1500 रुपये दर महिना असा पगार चालू झालेला आहे। सगळ्या महिला वर्गामधनं या योजनेचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे आणि सगळ्या महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार झालाच ना ताई। सगळा महिला वर्ग खुश झालेला आहे की त्यांना पगार चालू होणार आहे, हक्काचे पैसे खात्यावर पडणार आहे। साडी चोळी करता, त्यांच्या जेवणाकरता, बांगड्याकरता बाहेर नाही, पण महाराष्ट्र सरकारने भावाने बहिणीला दिलेली भेट आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून तेर असो किंवा बाकीच्या गावांमध्ये मी जाऊन बायकांनी फॉर्म भरून आता आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी फॉर्म देऊन कुठल्याही महिलेला कुठल्या सेतू केंद्रामध्ये पळा काढून कोणाला पैसे देऊन हे योजनेचा लाभ घ्यायची गरज नाही। आपले कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या घरी येऊन सगळ्यांचे फॉर्म भरून घेतील आणि या 15 जुलैपर्यंत पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जास्तीत जास्त सगळ्या महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि त्याचाच एक भाग म्हणून या महिलांना या योजनेची माहिती व्हावी आणि त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, याच्यासाठी आजची बैठक ऑर्गनाईज करण्यात आली। महायुतीच्या वतीनं आणखी कुठल्या योजना आहेत की त्या महिला रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दमदार पाऊस पडत असल्याची माहिती आता मिळाली आहे। दिल्लीवरून परतताच खासदार प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्ह्याची केली पाहणी। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवयुक्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे दिल्ली येथे खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच भंडारा शहरात दाखल झाले आहेत। त्यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी मोटरसायकलवरून भंडारा शहराचा दौरा करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात। तसेच या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। त्यावेळी त्यांनी शहरातील खड्डे, रस्ते, पाणी पुरवठा, उद्याने इत्यादी ठिकाणी पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। सर्वप्रथम मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जनतेचा आभार मानतो, ज्यांच्या कारणानं या देशातील सर्वोच्च पदावर त्यांनी मला तिथं पाठवलेलं आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण सगळ्यांनी जो मला मदत केलेली आहे, आपल्या सगळ्यांचा मी आभार मानत आहे। आज माझा येण्याचा इथं पहिलाच दिवस आहे, पहिलं अधिवेशन संपवून मी इथं आलेलो आहे आणि येतानाच बघितलं मी सकाळी तर कमीत कमी 100 लोक माझ्या घरावर आले आणि विचार केला की भंडाराचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय कराल। तर आज दुपारपासून आपले नगर परिषदेचे CEO, PWDचे इंजिनियर
आणि नॅशनल हायवेचे जे इंजिनियर आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही भंडाऱ्यामध्ये फिरलो आणि प्रश्न जाणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला या भंडारा जिल्ह्याची जी अवस्था आहे ते 40 वर्षापूर्वी जी होती त्याच्यापेक्षा जास्त खराब आज आम्हाला इथं आढळलेली आहे. त्याच्यामध्ये रोड आहेत, रोडमध्ये माणूस चालला जाईल, लहान मुलं तिथं दबून जाईल, म्हणजे दिसतच नाही एवढे मोठे मोठे इथं गड्डे आहेत. त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे, त्याच्या कारणानं गाड्यांचे ॲक्सिडेंट होत आहेत, शिकणारे मुलं आहेत ते पळत आहेत आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण जे आहे ते इथं वाढलेलं आहे. तर त्यांना आम्ही सोबत घेतलो आणि त्यांना निर्देशन केलं. ते म्हणतात का 2 दिवसामध्ये आम्ही इथं काही नाही करू, टेम्पररी व्यवस्था करू, कारण की पावसाळा लागलेला आहे. त्यांना पूर्ण टोटल परमनंट सोल्युशन द्यायचं असेल तर 2 महिन्याच्या नंतर आपण ते कामं मंजूर करून परमनंटली आपण त्याला सॉल्व्ह करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि आम्ही पण त्यांना निर्देश दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर करा, पहिले टेम्पररी व्यवस्था करा, मग आपण परमनंट करूया आणि कुठे माझी मदत लागली तर आपण करूया. याच्या व्यतिरिक्त आम्ही इथं बगीच्यामध्ये बघितलेला आहे तर भंडाऱ्यामध्ये शहरामध्ये एकही असा बगीचा आढळलेला नाही का जिथं आपण आपल्या फॅमिलीला फिरवू शकतो, आपल्या लहान बाळाला घेऊन तिथं जाऊ शकतो. तिथं पूर्ण जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एवढा कचरा आणि घाण आहे का तिथं आम्हाला ते दारूच्या बोटला दिसल्या आणि तिथं ते आपल्या यंग पिढीला खराब करण्याचं काम इथं काही लोक करतायत. ड्रग्स ते घेतायत आणि दारूच्या बोटला आणि व्यसनाच्या अधीन आपली समोरची पिढी जात आहे. तर त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की तिथं सिक्युरिटी द्या, काहीतरी द्या आणि त्यांना कारवाई करा. आणि याच गोष्टीसाठी आपण कलेक्टरला सुद्धा आता पत्र देत आहोत. मग ते रेतीचं उत्खनन असो, मॅग्नीजचं काम असो, चोरीचं काम असो, की आपले नशेडी आपल्या समोरच्या पिढीला बनवत आहे ते थांबण्याचं काम कुठं नाही कुठं या सरकारनं केलं पाहिजे आणि या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं पाहिजे. इथं भंडाऱ्याच्या विकासासाठी तुम्ही बघत असाल तर ज्वलंत जो उदाहरण आहे तो उदाहरण म्हणजे आपल्या पाण्याचं आहे. आज फिल्टर प्लांटला पण आपण गेलो आहे, तिथं पण ते पाण्यामध्ये किडे पडलेले आहेत. आता याला ते किड्याचं पाणी आपण पिऊ का आणि बिमार होऊ का? दुसरा नाग नदीचा इथं प्रॉब्लेमच आहे. नाग नदीचा जेवढी घाण आहे, केमिकल युक्त पाणी आहे, सांडपाणी आहे, ते सगळं वैनगंगाला येते आणि वैनगंगाचं वाहतं पाणी राहिलं तर फिल्टर होत राहते, पण वाहतं पाणीच नाही, थांबलेलं पाणी आहे. तर बिमारी आपणच घेऊ का? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पोस्टरला धुळ्यात जोडो मारो आंदोलन. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व, खासदारकी तात्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. आज धुळे शहरातील भाजप कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडो बांधो आंदोलन करीत त्यांचा निषेध करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्वच हिंदू बांधवांना हिंसक हा शब्द वापरून सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहे हिंदू बांधवांच्या. त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. आम्ही राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. आजपर्यंत मी शेतकरी हित संबंधित आणि गोकुळाविषयीच प्रश्न विचारले आहेत, असे शौमिका महाडिक म्हणाल्या. गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी सांगितले की मी निवडून आल्यापासून त्यांनी भ्रष्टाचारावर अनेक प्रश्न केले आहेत, मात्र त्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाहीये. विरोधक शांत नाहीयेत. शौमिका महाडिक म्हणाल्या की आजपर्यंत मी शेतकरी हित संबंधी आणि गोकुळाविषयीच प्रश्न विचारले आहेत. मी माझा विषय सोडून भरकटत नाही, मात्र सत्ताधारी नेहमीच माझी व्यक्तिगत टीका करतात. मी कारवाई थांबवली आहे, परंतु मला गोकुळ बरखास्त करण्यात इंटरेस्ट नाही. गायीच्या दूध उत्पादकांचा दर चांगला मिळतो ही आनंदाची गोष्ट आहे. हाच भाव शेवटपर्यंत राहावा. कारभार सुधारायचा असेल तर सगळे एकत्र येऊन अतिशय चांगले काम करू शकतं, असेही त्यांनी सांगितले. केवळ 35 लाख रुपये भरून घेतले. आर्थिक नुकसान म्हणून दूध संघाकडून सत्ताधाऱ्यांकडून कोणतीही FIR दाखल झाली नाही.
अशातूनच या सगळ्या गोष्टीला आळा बसणार की नाही असं एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. त्यामध्ये सत्ताधारी पण दुर्लक्ष करतायत आणि विरोधक म्हणून विरोधकांकडून तोंडावर बोट असल्याचं चित्र आहे. नेमकं काय परिस्थिती आहे गोकुळमध्ये, नेमकं काय झालं? जेव्हापासून मी निवडून आले तेव्हापासून प्रत्येक वेळेस मी भ्रष्टाचारावरती प्रश्न निर्माण केलेले आहेत. जेव्हा मी प्रश्न विचारलेले आहेत मला तर एकाही प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक जीबीचं पण तुम्हाला माहिती असेल तिथे मला कधीही कुठल्या भ्रष्टाचाराच्या विषयी ना एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे ना कुठली उत्तरं मिळालेली आहेत. आणि हा प्रश्न जो आहे तो खूप सिरियस आहे. दुसरी गोष्ट, विरोधक शांत नाही आहेत. मी बोलू शकते पण आत्ता मी शांत एवढ्यासाठी राहिलेले की प्रत्येक वेळेस जेव्हा मी आरोप करते एखादा किंवा मी एक्सप्लेनेशन मागते तेव्हा उलटं ते आमच्यावरती टाकलं जातं आणि एकच विषय बोलला जातो, ह्यांचे टँकर बंद झाले, ह्यांची सत्ता गेली म्हणून यांना दुखतं आहे. मग मी पण यावेळेस असा विचार केला आपण सुद्धा जरा शांत बसूया, यांना सुद्धा वेळ देऊया, काय करतायत चांगलं करू देत गोकुळसाठी जर माझ्यामुळं बदनामी होत असेल तर. कारण आजपर्यंत जे मी प्रश्न विचारले ते मी शेतकरी हिताचेच विचारले आणि गोकुळ संबंधितच विचारलेले आहेत. आजपर्यंत मी विषय सोडून कुठंही भरकटलेले नाही आहे, विषय सोडून मी कुठेही व्यक्तिगत प्रश्न विचारलेले नाही आहेत. पण सत्ताधाऱ्यांच्याकडनं कायम आमच्यावरती व्यक्तिगत टीका होते. त्यांना गोकुळचा प्रश्न विचारला तरी ते कायम व्यक्तिगत टीका करतात. त्याच्यामुळं मी शांत बसले की जे काही विचारायचं आहे असं आता लोकांच्या माध्यमातून ते विचारलं जायला लागलेलं आहे त्यांना. मला आनंद आहे की लोकांना आता याची जागृती व्हायला लागलेली आहे आणि निश्चित तुम्ही म्हटला त्याच्यावरती कारवाई होणं. मुख्यमंत्री साहेब आम्ही पण तुमचेच भाऊ, रिक्षा चालकांची बॅनरबाजी. पुण्यातील रिक्षा चालकांनी अनोखं बॅनर लावून मांडल्या सरकाराकडे व्यथा. पुण्यातील रिक्षा चालकांनी अनोखा बॅनर लावून सरकाराकडे आपली व्यथा मांडली आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, सावत्र भावांची वागणूक देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. पासिंगसाठी रोज 50 रुपये लावले आहेत. बॅनरवर मजकूर होता, सख्खा भाऊ 1 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सख्खा भाऊ 2 देवेंद्र फडणवीस आणि सख्खा भाऊ 3 अजित पवार. मुख्यमंत्री साहेब रिक्षा चालक होते, मग आम्ही तुमचेच भाऊ आहोत, सावत्र सारखी वागणूक का देताय? मग आम्ही उपाशी राहू आणि नियमाप्रमाणे यापुढे दंड भरू. कोरोना काळातील मागील दंड माफ करावा हीच विनंती आमची सरकाराकडे आहे. आम्हाला म्हणजे रिक्षा जर पासिंग केली नाही तर रोजचा 50 रुपये दंड लावलेला आहे. बरं, तो दंड इथून पुढे ठीक आहे, म्हणजे नियम जेव्हा तुम्ही काढलाय तेव्हापासून ठीक आहे, पण मागचं पण पेंडिंग भरा म्हणते. मग एका रिक्षावाल्याने कोरोनाच्या काळामध्ये अजून त्याचं म्हणजे नीट सावरलेलं नाहीये. कोण घरातला ऍडमिट होतं, कोणाचं उपचार चालू होते, त्याचं कर्ज आहे आणि ते कर्ज असताना मग आता हा दंड लावलाय तो मागचा समजा 30-30, 40-40 हजार रुपये, 80,000 रुपये काय रिक्षावाल्यांचे दंड आहेत. मग ते एकदम भरा म्हणतायत, ते आम्हाला काही मान्य नाही. आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चाललेली आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की मी पण रिक्षा चालकच होतो, म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की आम्ही पण तुमचे सख्खे भाऊ आहोत, आम्हाला सावत्रासारखी वागणूक देऊ नका. जो काही दंड असेल तो मागं घ्या, आम्ही उपाशी राहू, तो दंड भरू, पण आम्ही तुम्हालाच भाऊ मानू, असं मी तो पोस्टर लिहिलेला आहे. याच्यातनं जर त्यांनी खरंच जर रिक्षा चालवली असेल तर खरंच तो दंड ते मागं घेतील आणि इथून पुढे जो दंड असेल तो आम्ही भरायला तयार आहे. पण मागचं जे पेंडिंग असेल ते त्यांनी माफ करावं. मी अशा 50 रिक्षांना लावलेले, पण ते आता काही आज संप होता तो मागे घेतलेला आहे. म्हणजे ते आंदोलन होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि बाकीचे आता आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या कोण शाळेला गेले, कोण कुठं म्हणजे वेगवेगळ्या धंद्याला गेलेले. मग आता आम्ही जे आहे ते लावलेले ते रिक्षा घेऊन आलो तुमच्या. भारतीय संघाच्या स्वागतासाठी विधान भवनात चॅम्पियन्सचे बॅनर दाखल. दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या आहेत त्या सर्व केसेसवर पुढची प्रक्रिया होणार नाही, प्रकाश आंबेडकरांनी केले स्पष्ट. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज चर्चा झाली.
चर्चेमध्ये 3 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जमिनीवरील शेतीचे केलेले अतिक्रमण, गावामध्ये स्वतंत्र घरे बांधली आहेत त्या अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा, दीक्षाभूमी आंदोलन प्रकरण, शेतीसाठी अतिक्रमण केलेल्या जमिनींवर पिकांचे नुकसान होणार नाही, ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय घेण्यात आला आहे. गावामधील अतिक्रमण घरे उठवली जाणार नाहीत आणि त्यांना नोटीसही बजावल्या जाणार नाहीत. शासन त्या संदर्भातील नवीन धोरणं लवकरच जाहीर करेल. दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या आहे त्या सर्व केसेसवर कोणतीही पुढची प्रक्रिया होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आज चर्चा झाली. त्या चर्चेमधले असणारे 3 मुद्दे होते. एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता. दुसरा, गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत, त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिसा आलेल्या आहेत. आणि तिसरा, दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती. त्या 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली. ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही, त्यांना नुकसान त्या ठिकाणी केल्या जाणार नाही, त्यांना हुसकावून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला. जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे, त्यांना उठवल्या जाणार नाही, नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातलं असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं. दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर CPला दिलेत. उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे पण अजूनही सरकाराकडून कोणताही प्रतिसाद नाही. सुषमा अंधारे यांच्या टीका. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे आणि अजूनही सरकाराकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. डिसेंबर 2022, 23 आणि 24च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अजून झाल्या नाहीत. यामुळे 2 लाख विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना भरती मिळते का नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण त्यांना आधी परीक्षेला सामोरे जायची संधी मिळायला हवी. सुषमा अंधारे म्हणाल्या, मुलींना मोफत शिक्षणाबद्दल बोलायचं आहे पण आता ताकद राहिली नाही. तुमचं नाव कुठून आलंय? माझं नाव संदीप बोलले, पुण्यावरून आलो आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतं. कशासाठी करतं हेही कळत नाही. साधे रास्ता मागण्याचा पांडे सर आले होते ते तुमची मागणी एवढी काही मोठी मागणी नाही आहे, आतापर्यंत मान्य व्हायला पाहिजे. गेल्या 8 महिन्यांपासून आम्ही 288 आमदार, 48 खासदार, राज्यसभा सदस्य असू द्या, विधान परिषद सदस्य असू द्या, सगळ्यांकडे वारंवार मागणी केली. अक्षरशः मुख्यमंत्री साहेबांना जर आम्ही 8-9 वेळा भेटलो असं, फडणवीस साहेबांना आम्ही 2 वेळा भेटलो. मग आमच्या नक्की आडलं कुठे हे ते सांगत नाही. बरं त्यांनी आता आम्हाला नंतर गाजर दिले 9,000 भरतीनंतर मला संधी दिली. जर 9,000 संधीमध्ये आम्हाला जर भरतीचं उत्तर संधी जर ते देऊ शकतात तर मग आता का देऊ शकत नाही याचं उत्तर त्यांनी अजूनपर्यंत दिलं नाही. टेक्निकल प्रॉब्लेम, अशा कुठले टेक्निकल प्रॉब्लेम भरती जर 2,000 विषय आहे मग आमचे वय त्यावेळेस सगळ्यांना जावं. आता ही मान्य फॉर्म भरलेलं आहे त्याच्यावरती क्लिअरली उल्लेख आहे 22-23चा. मग यांना प्रॉब्लेम काय नक्की आहे? हे जर आम्हाला म्हणतात की मला पुढच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला समावेश करून घेऊ, तुम्हाला संधी देऊ, तर माझं त्यांना आव्हान आहे की जर ज्याप्रमाणे आम्हाला डावलता आहात पुढच्या भरतीमध्ये तुम्ही संधी असं करत आहात, मग तुम्ही हे जे आता विधानसभा जी आहे याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू नका. कोणीच भाजपवाल्यांनी किंवा जे काय सत्तेधारी आहेत त्यांनी पुढच्या विधानसभेमध्ये फॉर्म भरा. बघूया ना तुम्ही 10 वर्ष सरकार. हा 1 वर्ष पळलो तर पूर्ण पायाची वाट लागते. अजून किती वर्ष आम्हाला यांनी पळावं? आमच्या अधिकार आमचा, आम्ही काही नोकरी मागत नाही त्यांच्याकडे, आम्ही आमचा हक्क मागतो. परीक्षेची त्यांनी संधी मागतो. त्यांनी संधी द्यावी की भरती हो न हो जे काय असेल ते आम्ही आमच्या कॅपॅसिटीमध्ये बघू मग काय होतं. याच वेळी आता ह्या आंदोलनामध्ये तुमच्यासोबत एक मोठे लीडर पण आहेत.
ज्यांनी पाठिंबा दिलाय, तुम्हाला असं वाटतंय ह्याच वेळी सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करतील किंवा दखल देतील? अक्षरशः म्हणजे आमची एवढी मोठी मागणी नाही आहे, म्हणजे